नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय जान्हवी भाग 5. काय हो, किती खर्च झाला आज? काय गरज होती जावयाला एवढे महाग कपडे घ्यायची? जान्हवीची काकू तिच्या काकांवर ओरडत होती. मग काय झालं? तिचाच पैसा आहे ना सगळा. आपण कुठे आपल्या खिशातले देत आहोत? तिचे काका म्हणाले. अहो, पण तिची पेन्शन पण बंद झाली ना. आपल्या रूपा आणि सुमितचं पण शिक्षण आहे ना, त्यांचं कसं करायचं? पेन्शन बंद झाली गं, पण तिच्या आईवडिलांचा पैसा होता ना. दोघांचे मिळून 25 लाख आहेत. काका तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही ऐकायला तयार नाही. मग काय, सर्व या लग्नातच खर्च करता की काय? आपल्या मुलांचं शिक्षण अजून बाकी आहे. त्यांना नोकरी किंवा व्यवसाय पाहावा लागेल. शिवाय रूपाचं लग्नही असणारच आहे ना. आज नाही तर उद्या, पण करावं तर लागणारच ना. 6-7 लाख खर्च करू, बाकी आपल्याकडे राहतील. ती कुठेतरी इन्व्हेस्ट करू, म्हणजे आपल्या पोरांचं शिक्षण होईल, तिचे काका म्हणाले. 6-7 लाख तिच्यावर खर्च केल्यावर आपल्याजवळ काय उरणार आहे? शिवाय तिचे माहेरपण सणवार हेही करावे लागेलच की. नाही, एवढा खर्च आपल्याला झेपणार नाही. पाहुण्यांना सरळ सांगा आमची एवढी ऐपत नाही म्हणून, काकू आपल्याच तुऱ्यात बोलत होती. बरं, काही कमी होतात का ते बघतो. पण सगळ्यांनाच माहीत आहे तिचे आई वडील सरकारी नोकरीवर होते आणि त्यांचा पैसा मिळाला इथे. शिवाय तिलाही सगळं कळतं. उद्या जाऊन तिने आपल्याला जाब विचारला म्हणजे, त्यापेक्षा कुणाच्या नजरेत न आलेलं बरं. तिची ही एक शेवटची तर जबाबदारी आहे आपल्यावर. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं, पण तिच्या काकूला पटेल तेव्हा ना. ठीक आहे, बाकी पैशांचं काय करायचं म्हणालात तुम्ही? ती काहीसा विचार करत म्हणाली. इन्व्हेस्ट करू, म्हणजे आपल्या पैशात वाढ होत राहील. कुठे इन्व्हेस्ट करणार? एखादं दुकान सुरू केलं तर? आपल्या गावात आता कुठलं दुकान चालणार आहे? आणि तुम्हाला जमणार आहे का दुकान सांभाळायला? जेव्हा बघावं तेव्हा ढोसून असता, रूपा जान्हवीची काकू म्हणाली. अगं नाही, आता खरंच सोडणार आहे मी दारू. माझ्या मुलांची काळजी आहे मला. आता जान्हवीची येणारी पेन्शनसुद्धा बंद झाली. मग मला काहीतरी कमवावे लागणारच ना. असं रिकामं बसून कसं चालेल? म्हणून तर म्हणतो एखादा दुकान लावू, म्हणजे आपल्याकडे पैसा येत राहील. ठीक आहे, काकू विचार करत म्हणाली. बहुधा तिला हा विचार पटलेला होता. आणि तू तिला 2-3 दागिने आणि साड्या दे घेऊन. तिला वाटलं पाहिजे की तिचे सर्व पैसे आपण तिच्याच लग्नात खर्च केले. हो, घेते. पैसे केव्हा मिळणार आहेत? काकू वैतागतच म्हणाली. आजपर्यंत कधी तिला चांगलेसे कपडेसुद्धा त्यांनी घेऊन दिले नव्हते. आता दागिने द्यायला तिला जीवावर आलं होतं. पण घ्यावा तर लागणारच होत्या. काय करणार, पर्याय कुठे होता? ती 18 वर्षाची झाली ना, मिळतील आता. 2-3 दिवसांनी घेऊन जातो तिला बँकेत. तिच्या सह्या लागतील ना. फक्त तिने फार चौकशी करायला नको. तशी ती हुशार आहे, तिला सगळं व्यवहार कळतात. पण आपल्याला घाबरून ती जास्त काही विचारत नाही, एवढंच, काका म्हणाले. एवढी बिशाद तिची? उलट प्रश्न विचारले तर चांगली चटणीच करणार मी, काकू दाटतोट खात म्हणाली. आता जरा नीट वाग तिच्याशी. थोड्या दिवसात जाणार आहे ती. मी काय वाईट वागते हो तिच्याशी? चुकलं तर थोडं बोलणारच ना. जाणार आहे तर काय परत येणारच नाही का? माहेरपणाला इथेच येणार ना. सणवार आपल्यालाच करावे लागणार आहेत तिचे. काकूचा भांडणाचा मूड ऑन झाला होता. जोपर्यंत तिच्या घराचा ताबा आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं भाडं मिळणारच आहे ना. मग काय बिघडलं तिचं माहेरपण आणि सणवार केले तर? काका त्यांच्याकडे नजर रोखून म्हणाले. हो, करते ना. ब्याद मागे लावून घेतली ना, आता करावं तर लागेलच मला. कसली ब्याद गं? घरातली सगळे कामं करून घेतेस ना तिच्याकडून, आणि पैसा पण तिचाच आहे. ती गेल्यावर कळेल तिची किंमत, काका रागाने म्हणाले. दोघींच्या मधात ते जास्त काही बोलत नसले तरी जान्हवीची होणारी फरफट त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती. कधीकधी त्यांनाही जान्हवीबद्दल वाईट वाटायचे, पण आपल्या बायकोचा स्वभाव त्यांना चांगलाच माहीत होता. त्यामुळे ते जास्त काही बोलू शकत नव्हते. आणि शेवटी तिच्यासोबत त्यांना आयुष्य काढायचे होते. जान्हवी काय 18 वर्षाची झाली की आपल्या सासरी निघून जाईल, हा विचार करून ते गप्पच बसायचे. तुम्हाला आज फारच पुळका येत आहे वाटतं तिचा, ती रागाने त्यांच्याकडे बघत म्हणाली आणि तणतणत आत निघून गेली. जान्हवी दळण आणायला गिरणीवर गेली होती. दळण घेऊन आल्यावर जान्हवी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करून बाहेर रूपाजवळ येऊन बसली. तेवढ्यात मोहनचा फोन आला. जान्हवी, काय करतेस? काही नाही, बसून होते, जान्हवी म्हणाली. कपडे दागिने आवडले ना तुला? हो, आवडले. आणि मी? मोहनने विचारले.
जान्हवी आधी तर गप्प बसली आणि मग म्हणाली, हो तुम्ही पण. थँक्स जानू. मी काही तुझ्यासारखा देखणा नाही, पण माझ्या जानूला खूप सुखात ठेवेन मी. मोहनचे हे शब्द ऐकून जान्हवीच्या पोटात गुदगुल्या झाल्या, पण लगेच तिच्या डोळ्यात पाणीही आलं. काय ग, बोल ना, गप्प का? ती गप्प बसलेली पाहून मोहन विचारत होता. काही नाही, असंच. जान्हवी आपल्या डोळ्यातले अश्रू टिपत म्हणाली. पण तिच्या आवाजावरून ती रडत असल्याची जाणीव मात्र मोहनला झाली. तुला तुझी काकू फार छळते ना जान्हवी? नाही तर तुम्हाला कोणी सांगितलं? मोहनला हे माहीत झाले म्हणून जान्हवी शॉक झाली. अशा गोष्टी लपून राहत नाही. पूर्ण गावाला माहीत आहे. मला पण कळलं. थोडे दिवस आणखी, मग आपलं लग्न झाल्यावर बघतोच कोण त्रास देतो तुला. मोहन म्हणाला तसे तिचे आणखी डोळे भरून आले. नक्की ना? ते पुन्हा खात्री करत विचारले. आवाजातला ओलावा अजूनही जाणवत होता. हो ग जानू, विश्वास ठेव जरा. बरं चला, ठेवते मी फोन. काकूला फोन हवा आहे. फोनवर बोलताना सुद्धा तिला असणारा काकूचा धाक मोहनला अगदी स्पष्टपणे जाणवत होता. ओके बाय, असे म्हणत दोघांनीही फोन ठेवून दिला. लग्न महिनाभरावर आलेलं. अहेर, मानपान, घरातील सर्वांचे कपडे खरेदी करून झाले होते. जान्हवीला काकूने नथ, नेकलेस आणि कानातले दागिने घेऊन दिले होते. स्वतःसाठी पण घेतले. फक्त आता घरातले कामे उरकायची होती. जान्हवीची परीक्षा पण सुरू होणार होती, त्यामुळे तिची फारच धावपळ व्हायची. रात्री बराच वेळ जागून ती अभ्यास करायची. रूपा आणि सुमितची पण परीक्षा होती, त्यामुळे त्यांचाही अभ्यास तिला घ्यावा लागायचा. ताई, तू आता जिजूंच्या घरी राहायला जाणार ना? रूपा अभ्यास करताना विचारत होती. हो ग रूपा, पण वेळ आहे ना जायला. ताई, मला तुझ्याशिवाय नाही करमणार, आणि आमचा अभ्यास कोण घेईल ग? अगं तू हुशार आहेस, स्वतःचा अभ्यास स्वतःच करू शकतेस. मी स्वतःचा अभ्यास स्वतःच करायचे ना? जान्हवी तिला समजावत म्हणाली. तरी मला तुझ्याशिवाय अजिबात करमणार नाही. रूपा अगदी केविलवाना चेहरा करत म्हणाली. मी येत जाईल ना अधेमध्ये माझ्या रूपा आणि सुमितला भेटायला. जान्हवीच्या आपल्या दोघा भावांमध्ये फार जीव होता. ताई, तू जिजींना पण सोबत आणत जा, मग आई पण तुझ्यावर ओरडणार नाही. हो ग बाळा, आणेन हा. लग्नात आपण जाम मज्जा करू. मी तर डान्स पण करणार आहे, सुमित म्हणाला. तुला तर तेवढंच जमतं रे, नौटंकी कुठला. अभ्यास कर म्हटलं की जीवावर येतं, रूपा म्हणाली. तू आपलंच पहा, झिपरी कुठली. मी ताईच्या लग्नात लई मज्जा करणार, सुमित म्हणाला. झिपरी कुणाला म्हणतोस रे कोंबड्या? भांडू नका तुम्ही दोघं, गप्प बसून अभ्यास करा, जान्हवी त्या दोघांवर ओरडली. सुमितच्या मागे रूपा धावत होती. सुमित तिला वाखुल्या दाखवत पळत होता. जान्हवी दोघांना बस करा आता म्हणून समजावत होती. या दोघांमुळे जान्हवीला इथे करमत होतं. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला